श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 14. दत्तदासाला अभय प्रदान. काही दिवस प्रवास केल्यानंतर मी मुंतकल्लू या गावी पोहोचलो. कुरवपूर किती दूर आहे असे विचारले तर वाटसरू म्हणाले की काही दिवसात कुरवपूरला पोहोचू शकाल. श्रीपादांच्या साक्षात दर्शनासाठी मी अगदी आतुर झालो होतो. इतक्यात एक व्यक्ती माझ्या समोर आली. तिच्या हातात ताडीचे मडके होते. ब्राह्मणांचे आचार विचार अंगी मुरलेले असल्यामुळे मला तो ताडीचा वास सहन होईना, म्हणून मी भरभर पुढे जाऊ लागलो. पण ती व्यक्ती माझ्या मागोमागच येत होती. श्रीपादांचे नामस्मरण करीत मी धावायला लागलो. माझ्यापेक्षा ती वेगाने व्यक्ती माझ्या जवळ पोहोचून मला विचारू लागली, अरे मी तुझ्या जवळ येत असताना तू दूर का पळतोस? तेव्हा ती म्हणाली, तेव्हा मी म्हणालो, अरे तू कोण? तुझे माझ्याशी काय काम? त्यावर ती व्यक्ती जोरजोराने हसू लागली व मला म्हणाली, मी कोण हे विचारायच्या आधी तू कोण? इथे कशाला आलास? कुठे जायला निघालास हे आधी मला सांग. मी मनात म्हटले, अरे वा, या गावामधील मद्यपी देखील वेदांत बोलण्यात पटाईत दिसतो. इतक्यात तो येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना ओरडून बोलावू लागला. अवतीभवती लोक जमा झाले. तेव्हा तो त्यांना सांगू लागला, अहो, ताडी काढून विकण्याचा माझा धंदा आहे. मी धर्मानुसार जगणारा माणूस आहे. माझे ताडीचे झाड कल्पवृक्षाप्रमाणे आहे. हा झाडाखाली उभा होता व मला म्हणाला, मी ब्राह्मण असलो तरी मला ताडी पिण्याची सवय आहे, पण माझ्याजवळ पैसे नाहीत, तरी मला थोडी ताडी देऊन माझ्यावर उपकार कर. मी होकार दिला. ताडी आमच्या कुळातील अमृतच. मला वाटले, ब्राह्मणाला ही अमूल्य ताडी दिली तर आपले भलेच होईल, पुण्य मिळेल. म्हणून मी ताडी काढण्यासाठी पुन्हा झाडावर चढलो. ताडी घेऊन येईपर्यंत हा तिथेच उभा होता. पण लोकांचे येणे जाणे वाढताच याला वाटले, चार चौघात ताडी प्यालो तर आपल्याला ब्राह्मणत्वाला कलंक लागेल, म्हणून पळून जात आहे. आता मला सांगा, मी याला ताडी देण्याचे वचन दिले होते. आता कबूल केल्याप्रमाणे ताडी दिली नाही तर माझा वचनभंग होऊन मला पाप लागणार नाही का? तसेच माझी पुण्याची आशाही हा भंग करत आहे. तेव्हा कुलश्रेष्ठांनो, तुम्ही वडीलधारी आहात. या माणसाला धर्म उपदेश करा आणि मला वचनभंगाच्या पातकापासून वाचवा. तिथे गोळा झालेले लोक सर्व त्याच्याच कुळातले म्हणजे गौड कुलातील असल्यामुळे सगळ्यांना त्याचे बोलणे पटले. नंतर त्याने मला जबरदस्तीने ताडी पाजली. ते सर्व लोक नंतर निघून गेले व तो ताडी पाजणाराही गायब झाला. मी मनात म्हणालो, उत्तम ब्राह्मण कुळात जन्मून मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी जात असताना माझ्यावर काय हा प्रसंग आला? ताडी प्याल्यामुळे माझे ब्राह्मणत्व भ्रष्ट झाले. आता परम पवित्र श्रीपादांचे दर्शन कसे घेणार? माझे नशीबच फुटके. विधी लिखितच बलवान. माझा ललाट लेखच जर वाकडा लिहिला गेला असेल तर माझे भले कसे होणार? या विचाराने मी व्यथित झालो. माझे पाय डगमगू लागले. माझ्या तोंडाला ताडीचा वास येत होता. मला चांगलीच नशा चढली होती. मला माझ्याच नशिबाची घृणा येऊ लागली होती. तरीही श्रीपादांच्या नामाचा उच्चार करीत चाललो होतो. रस्त्यात एक पर्णशाळा दिसली. तपोभूमीसारख्या त्या पवित्र पर्णशाळेत कुणीतरी तपोधन महात्मा राहत असेल, पण त्याच्या दर्शनाला मी आता योग्य राहिलेलो नाही. त्या तपोभूमीत अशा अवस्थेत प्रवेश करणे मला योग्य वाटले नाही, म्हणून त्या पर्णशाळेसमोरून मी मुकाट्याने चाललो होतो. इतक्यात कुणीतरी टाळ्या वाजवत ओरडले, अरे शंकरभट्टा, थांब, तुला दत्तानंद स्वामींनी आपल्या आश्रमात घेऊन
येण्याची आज्ञा केली आहे. या दैवलीलेने मी चकितच झालो. मला त्या व्यक्तीने दत्तानंद स्वामी समोर उभे केले. कृपादृष्टीने मी माझ्याकडे बघत स्वामींनी मला लवकर आंघोळ करून येण्यास सांगितले. स्नानानंतर मधुर फळे खाण्यास दिली. ती खाल्ल्यावर मला जवळ बोलावून म्हणाले, बेटा, दत्तप्रभूंचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर किती कृपा आहे याची तुला कल्पना नाही. अरे, त्यांनी स्वतः आपल्या हाताने तुला अमृत पाजले आणि त्यांना तू ताडी काढणारा गौड कुलस्थ समजलास. त्यांनी दिलेल्या अमृताला ताडी समजलास. किती विचित्र. हे ऐकून मी चक्रावून गेलो. पाहता पाहता माझ्या समोरचे विश्व अदृश्य होत असल्याचे मला जाणवले. त्यानंतर अनंत अशी चैतन्य शक्ती महासागरांच्या लाटांसारखी माझ्यावर आपटत आहे अशी अनुभूती असणारा त्या अनंत सत्तेत माझा अत्यल्प तुच्छ अशा अहंकाररूपी जीवात्मा नाहीसा झाला. मी कोण हे कळेना. अशा दिव्य आनंदात मी बुडालो. माझ्यातला परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी केवळ स्वप्नासारखी वाटू लागली. इतक्यात श्री स्वामींनी माझ्यावर मंत्रजल प्रोक्षण केले. आपल्या दिव्य हस्ताने माझ्या कपाळावर पवित्र भस्म लावले. मी भानावर आलो, पण दिव्य आनंदातले ते काही क्षण माझ्या लक्षात होते. भानावर येताच आपण पुन्हा या स्थूल तत्वात आलो हे जाणवले. श्री स्वामी सांगू लागले, एकदा तुझा जन्म गौड कुलातच झाला होता. त्यावेळी तू खूप ताडी प्यायचास. तुझ्या अंतरात्म्यात ताडी पिण्याची इच्छा होती. श्रीपादांच्या अनुग्रहाशिवाय तू ब्राह्मण असूनही ताडी पिऊन पतित झाला असतास. म्हणून श्रीपादांनी तुझ्यावरही अमृतवृष्टी केली. तुझ्या जन्मपत्रिकेत अनेक गंडांतरे आहेत. श्रीपाद आपल्या अमृत दृष्टीने तुझ्या नकळत त्यांचे निवारण करीत आहेत. श्री गुरु महिमा वर्णन करणे कोणालाही शक्य नाही. त्याचे वर्णन करताना चारही वेद देखील अपुरे पडतात. तेव्हा मी म्हणालो, स्वामी सद्गुरूंच्या महिमेविषयी मी अधिक जाणू इच्छितो. श्री गुरु नरसिंह सरस्वती नावाने अवतरणार आहेत हे सर्वच जण सांगतात. तेव्हा त्यांच्या लीलेतील अंतरार्थ जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. तेव्हा स्वामी सांगू लागले, बेटा, वेद ऋषींच्या तत्ववेत्तेपणाचे प्रमुख लक्ष आध्यात्मिक अंतरसत्य हे आहे. त्यांच्या निगूढ शब्दात अत्यंत प्रधान शब्द म्हणजे ऋतम, म्हणजेच सत्य. हेच आत्मसत्य, हेच वस्तुसत्य. कर्मकांडानुसार त्यांच्या व्याख्या करताना त्यालाच त्यांनी सत्य, यज्ञ, जल, अन्न असे म्हटले आहे. तसेच सरस्वती हा शब्दही फार विशिष्ट आहे. सरस्वती नदी अंतर्वाहिनी. तिचे वर्णन करताना ती सत्यवाक प्रबोध करणारी, ऋत प्रबोध करणारी, भावना समृद्ध, चैतन्य प्रबोध करणारी, महार्णव सांगणारी, आपले चित्त प्रकाशित करणारी असे म्हटले आहे. म्हणून श्री गुरु एक प्रबोध शक्ती प्रबोधिनी प्रवाह आहे. त्यांची वाणी सत्य असून ते आपले चित्त प्रकाशित करतात. तसेच परम सत्य व अंतर्ज्ञान आपल्यात स्थिर करतात. वेदातील यज्ञ हे अंतरप्रवृत्तीचे बाह्य चिन्ह मानले गेले आहे. यज्ञात माणूस आपले सर्व काही देवतांना अर्पण करतो. त्याची परतफेड म्हणून देवता त्याला गोधन व अश्वसंपदा देतात. गोधन म्हणजे तेजस संपदा, अश्व म्हणजे शक्ती संपदा. तसेच देव त्यांना प्रसाद रूपात तप, शक्ती देखील प्रदान करतात. वेदातील निगूढ अर्थ योग्य लोकांनाच कळावे म्हणून त्यात रहस्य ठेवले आहे. यज्ञ कार्यातील प्रधान पदार्थ म्हणजे तूप, घृत. लोण्यापासून तयार केलेले हे घृत हा सरळ अर्थ आहे, पण घृताला दीप्ती असेही म्हटले आहे. वेदात गो शब्दाचा उजेड असा अर्थ आहे. अश्व म्हणजे शक्ती, आत्मबल, तपशक्तीचे प्रतीक आहे. ऋषींनी आपल्या मंत्रात गोमुखस्थ अश्वरूपाचे वरदान मागितले आहे.
म्हणजे तेजानी चालवली जाणारी आध्यात्मिक शक्ती लाभावी ही ऋषींची आकांक्षा आहे. गो किरणाने वाढणारी अश्वशक्ती असा त्याचा अर्थ होतो. ऋषींनी पुत्रसंतती आकांक्षेसाठी अनेक मंत्रांनी प्रार्थना केलेली दिसते. त्यातही गुढार्थ आहे. पुत्रोत्पत्ती हा अंतःशक्तीचा संकेत आहे. अग्निकुंडात जन्मलेला अग्नी हा आपला स्वतःचा पुत्र होऊन जन्माला येत आहे व विश्व अग्निरूप अग्नी हा पितरांचा जनक असे त्यांनी वर्णन केले आहे. तसेच सलील, उदक हे शब्दही सांकेतिक अर्थाने वापरले आहेत. सलिलम अप्रकेतम म्हणजे चैतन्यरहित समुद्र, दैवत्व अंतर्लीन असलेला जडाग्नी, असाच अंधार समुद्र आपल्या स्वतःच्या शक्तीमुळे दिव्य स्वरूपात येतो. या अर्थाने हे म्हटले आहे. याचाच महासमुद्र असा आपण उल्लेख केला आहे. ऋषींनी एका सुक्तात सरस्वती आपल्या अंतर्ज्ञान किरणांनी ऊर्ध्व सलील अशी आपल्याला गोचर होते असं म्हटलं आहे. वेदातील सप्तस्त्रोत अश्विनीचा पण संकेतार्थ आहे. ती स्वर्ग विभूती आहे. पराशर महर्षींनी सलिलातील ज्ञान विश्वप्राण असे म्हटले आहे. गोहरण करणाऱ्यांना वृत्र व दस्यू म्हटले आहे. वृत्र म्हणजे तेजसाला, सलील सत्याला, ऊर्ध्व चैतन्याला आच्छादित करून गुप्तपणे स्वाधीन ठेवणारा राक्षस होय. असले नीच कृत्य करणाऱ्या शक्तींनाच वृत्र म्हटले आहे. तेच दस्यू तमशक्ती प्रबल विरोधी बनून सत्य ज्ञानान्वेषण करणाऱ्यांचा तपोभंग करीत असतात. औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान. नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य. बेटा, श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबराच्या स्तंभातून नरसिंह रूपाने प्रकट झाले व त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. प्रल्हाद राजा झाला. स्तंभाला पालवी फुटून त्याचा औदुंबर वृक्ष झाला. प्रल्हाद विस्मयचकित झाला व त्या वृक्षाची पूजा करू लागला. एकदा त्या औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तात्रेयांनी ध्यानस्थ स्वरूपातील प्रल्हादाला दर्शन दिले व त्याला ज्ञानबोध केला. प्रल्हादाचा द्वैतवादाकडे असलेला ओढा ओळखून दत्तात्रेयांनी त्याला आशीर्वाद दिला की कलियुगात यतिवेशधारी होऊन तो द्वैत संप्रदायाचा प्रचार करेल व दीनजनांचा उद्धार करेल. परमपवित्र औदुंबर वृक्ष मानवी रूपाने श्री दत्तांच्या चरणी शरण आला व त्याने वरदान मागितले. तेव्हा दत्त म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपाने वास करीत राहणार. तुझ्या स्तंभातून नरसिंह रूपाने मी प्रकट झालो. या सर्व गोष्टींचा पैंग ब्राह्मणात उल्लेख आहे. हे पैंग्य ब्राह्मण, सध्या सप्त महर्षींची जी तपोभूमी आहे त्या हिमालयातच शंबल ग्राम परिसरात आहेत. बाकी ठिकाणी ते लुप्त झाले आहेत. देव आहे की नाही हा प्रश्न उद्भवताच आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी जड स्तंभातून अवतरित झालेला आवेश अवतार म्हणजे नरसिंह स्वामी. त्याचप्रमाणे कलियुगात नास्तिक लोक देव आहे की नाही असा कुतर्क करतील, तेव्हा मी देव आहे हे दाखवण्यासाठी तसेच भक्तांच्या रक्षणासाठी नरसिंह सरस्वती नावाने अवतरणार आहे. तेव्हा मी दत्तानंद स्वामींना विचारले, अहो, तुम्ही श्री पीठिकापुरम मध्ये श्रीपादांचे दर्शन घेतले का? त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मी फार उत्सुक आहे. श्रीपादांची अद्भुत लीला. श्री स्वामी म्हणाले, मी लहानपणापासून बोबडा होतो, त्यामुळे सर्वजण माझी अवहेलना करायचे. त्यात मला एक विचित्रच रोग झाला. वयाच्या 5व्या वर्षापासून माझी झपाट्याने वाढ होऊ लागली. एका वर्षात मी 10 वर्षांचा दिसू लागलो. 10व्या वर्षी तर मी 50 वर्षांचा दिसू लागलो व वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली. पीठिकापुरात नेहमी बरेच यज्ञ होत व त्याचे और्ध्वयू बापनाचार्य असायचे. ब्राह्मणांना व विद्वानांना बरीच संभावना
व दक्षिणा मिळत असे. श्रीपादांची महिमा गाथा ऐकली असल्यामुळे माझे वडील मला घेऊन राहायला यज्ञाला आले. त्यावेळी श्रीपादांचे वय 6 वर्षांचे होते. यज्ञासाठी आवश्यक असलेले तूप गोळा केले होते व ते घृत सांभाळावे म्हणून एका ब्राह्मणाच्या स्वाधीन केले. पण तो ब्राह्मण मोठा लोभी होता. त्याने त्या घृतातील एक भाग गुपचूप आपल्या घरच्यासाठी काढून ठेवला व बाकीचे उरलेले घृत यज्ञस्थळी पोहोचवले. यज्ञ प्रारंभ झाला, पण एवढे तूप शेवटपर्यंत पुरणार नाही हे यज्ञकर्त्याला जाणवले. लगेचच तूप गोळा करणे मोठे कठीण होते. यज्ञात असे विघ्न येणे सर्वांना चिंताजनक वाटले. श्री बापनाचार्यांनी मात्र शांतपणे श्रीपादांकडे बघितले. तेव्हा श्रीपाद बोलू लागले, कोणीतरी माझ्या धनाचे अपहरण करून राज्याधिकार हाती घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या नावाने पिठिकापुरात मोठा दरबार निर्माण होणार आहे. माझे धन अपहरण करणाऱ्यांनाही मी आत येऊ देईन, पण ते धन घेऊन तो बाहेर येत असताना दरवाजाजवळ गुपचूप उभा राहून मोठ्या काठीने त्यांना मारीन. काही तिथल्या तिथे मरतील, काही जण माझे धन तिथेच सोडून पळून जातील. माझे धन अपहरण करणाऱ्याकडे ज्येष्ठ पत्नी समवेत शनेश्वर निवास करेल ही माझी आज्ञा आहे. श्रीपादांच्या बोलण्याचा अर्थ कुणाला कळेना. श्रीपाद भविष्यातील गोष्ट सांगत असतील असे सर्वांना वाटले. इतक्यात श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला जवळ बोलावले व ताडपत्रावर पुढील मजकूर लिहायला सांगितला. माते, गंगा माते, यज्ञ निर्वहणासाठी घृत द्यावे. तुझी उधारी माझे आजोबा व्यंकटप्पय्या श्रेष्ठी चुकवतील, ही श्रीपादांची आज्ञा. मजकूर लिहिलेले ताडपत्र श्रेष्ठींना दाखवला. श्रेष्ठींनी होकार दिला. ते ताडपत्र घेऊन त्या वृद्ध ब्राह्मणासोबत 4 जण पादगया तीर्थाला गेले. लिहिलेले ताडपत्र प्रथम तीर्थराजात समर्पण केले व बरोबर नेलेल्या पात्रात पाणी भरून आणले. वेदमंत्राच्या घोषात ते पाणी यज्ञस्थळी आणले गेले. सगळ्यांसमोरच पाण्याचे घृत झाले. यज्ञ समाप्त झाला. ठरल्याप्रमाणे श्रेष्ठींनी त्याच पात्रात तूप भरून पादगया तीर्थात समर्पण केले. घृत समर्पित करीत असताना त्याचे पुन्हा पाणी झाले होते. माझ्या वडिलांनी श्रीपादांना माझ्या शारीरिक विकृतीविषयी सांगताच ते म्हणाले, थोडा वेळ थांब. तुझ्या मुलाचा रोगही ठीक करतो व त्याचा बोबडेपणा पण घालवतो. एका घराचे दहन व्हायचे आहे, त्यासाठी मुहूर्त निश्चित करायचे आहे. इतक्यात तो वृद्ध ब्राह्मण तिथे आला. घृत अपहरणामुळे आता आपले काय होईल याची त्याला भीती वाटत होती. पण त्याला पश्चाताप झाल्यामुळे केलेले ते सर्व श्रीपादांना खरे खरे सांगून टाकावे व त्यांना शरण जावे. श्रीपादांच्या दर्शनाने झाले तर भलेच होईल असा निश्चय करून तो तिथे आला होता. श्रीपाद व त्या वृद्ध ब्राह्मणामध्ये संवाद झाला. श्रीपाद म्हणाले, आजोबा, मुहूर्त काढण्यात तू मोठा तरबेज आहेस. एक घर परशुरामाचे प्रीतिपात्र करायचे आहे, म्हणजे घराचे दहन करायचे आहे. त्याचा मुहूर्त काढून दे. वृद्ध ब्राह्मण म्हणाले, गृह निर्माण भूमिपूजन करण्यास मुहूर्त असतात, गृह दहन करण्यास सुमुहूर्त लागत नाही. श्रीपाद म्हणाले, चोरी करण्यास गृह दहन करण्यास मुहूर्त का नसतात? वृद्ध ब्राह्मण म्हणाले, तसले मुहूर्त मी ऐकले नाहीत. कुमुहूर्तासारख्या वर्जित वेळी अशा गोष्टी होत असतील. श्रीपाद म्हणाले, असे असेल तर आता तसली वर्जित वेळ आहे का? वृद्ध ब्राह्मण म्हणाले, हो, सध्या तशीच वेळ सुरू आहे. तेव्हा श्रीपाद म्हणाले, वा आजोबा, ही छान गोष्ट सांगितलीस. परमपवित्र अशा यज्ञासाठी गोळा केलेल्या घृताचे एका धूर्ताने अपहरण केले. त्यामुळे अग्नीची क्षुधा शांत झाली नाही. त्यामुळे धर्मानुसार मिळणाऱ्या घृतासकट तो ते घर दहन करून आनंदाने नाचत आहे व आपली क्षुधा भागवत आहे. श्रीपादांचे हे बोल ऐकताच त्या ब्राह्मणाचा चेहरा पांढरा फटक झाला. थोड्याच वेळात त्याचे घर भस्मीभूत झाले. श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणास आदेश दिला, भस्म झालेल्या घरातून भस्म घेऊन ये.
श्रीपाद कृपा करून वरदान देण्यात जसे समर्थ आहेत, तसेच अवकृपेने सर्व काही नष्ट करण्यात ते समर्थ आहेत, हे त्या वृद्ध ब्राह्मणाच्या लक्षात आले. आदेशाप्रमाणे त्याने भस्म गोळा करून आणले. ते भस्म पाण्याच्या पात्रात टाकून श्रीपादांनी मला प्राशन करायला सांगितले. असे 3 दिवस करायचे होते. आम्ही बापनाचार्यांकडे अतिथी म्हणून थांबलो होतो. माझ्या बोबडेपणासकट देहातील तो विचित्र रोगही नाहीसा झाला. मी स्वस्थ झालो. श्रीपादांनी आपला दिव्य वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तिपात केला. मी धन्य झालो. त्यानंतर श्रीपाद म्हणाले, अरे, आजपासून तू दत्तानंद नावाने प्रसिद्ध होशील. गृहस्थाश्रम स्वीकारून प्रजेमध्ये धर्मबोध करून तरशील. असा आशीर्वाद दिल्यानंतर ते पुढे सांगू लागले, तू व हा वृद्ध ब्राह्मण पूर्वजन्मात दोघे मिळून व्यापार करायचे. व्यापारात खोट आल्यामुळे तुमच्यात वितुष्ट येऊन तुम्ही दोघांनीही एकमेकांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. एकदा तू या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून मोठ्या प्रेमाने खीर खाऊ घातलीस. त्या खिरीत तू विष टाकले होते, त्यामुळे तो मरण पावला. तुझ्या नकळत त्या म्हाताऱ्याने तुझ्या घराला आग लागेल अशी सोय करून ठेवली होती. त्यामुळे ते घर पेटले व भस्मीभूत झाले. तुझी बायको त्यात जळून खाक झाली. घरी येताच सर्व दग्ध झालेले पाहून तुला हृदय विकाराचा झटका येऊन तू मरण पावलास. तू विषप्रयोग केल्यामुळे या जन्मात तुला हा विचित्र रोग जडला. मागच्या जन्मी या ब्राह्मणाने तुझे घर जळल्यामुळे या जन्मी त्याचे घर जळले. या लीलेमुळे तुम्ही दोघेही आता कर्मबंधातून विमुक्त झालात. श्रीपादांच्या अनुग्रह प्राप्तीनंतर आम्ही घरी परत आलो. त्या वृद्ध ब्राह्मणास श्री नरसिंहवर्मांनी नवीन घर बांधून दिले. श्रीपादांच्या आत्मीयतेमुळे आम्हा दोघांच्या कर्मबंधात विच्छेद झाला. अनंत काळापर्यंत आम्हा दोघांचे कल्याण झाले. श्रीपादांची ही दिव्य लीलाच. वृद्ध ब्राह्मणाला नवीन घर बांधून मिळाले व माझी व्याधी व बोबडेपणा नाहीसा झाला. शिवाला आमंत्रित न केल्याने दक्ष यज्ञस्थलाचे रणांगण झाले. यातील सूक्ष्म धर्मसूत्र लक्षात ठेवलेले बरे. बेटा शंकरभट्टा, सर्व देवता तेज संभूत असतात. आदिती ही अनंत रूपिणी आहे. सर्व देवता या तिचेच संतान. मानवाच्या बुद्धीला व पुरोगमनाला देवताच कारक असतात. माणसाला तेज देणाऱ्या आत्म्यावर दिव्य चैतन्याचा वर्षाव करणाऱ्या, सत्य पोषक दिव्य लोकांचे निर्माण करणाऱ्या त्या देवताच होत. त्या माणसाला संपूर्ण मोक्ष व अव्याज आनंदही देतात. तसेच माणसाला विघ्न करणाऱ्या दुष्ट शक्तीही देवताच निर्माण करतात. देवतांचा साक्षात्कार झाल्यानंतर ऋषींनी त्यांच्या विविध कार्यप्रणाली पाहून त्यांना निरनिराळी नावे दिली. ब्राह्मणाला भुसूर म्हणण्याचे कारण. वेदात वापरण्यात आलेल्या पदांचे विशेष अर्थ असतात. अश्व म्हणजे घोडा हा लौकिक अर्थ झाला, पण वैदिक ऋषींनी मात्र जड चैतन्य आणि मनश्चैतन्य प्रदर्शित करणाऱ्या प्राणचैतन्याला, प्राणशक्तीला, जीवश्वास शक्तीला अश्व हा संकेत दिला आहे. हे क्रियायोग रहस्य आहे. औषधेयुक्त जडीबुटी आणि इतर वनस्पती तसेच जीवजंतू, पशु वगैरे जीवराशी वाकरूप आहेत. हे सर्व निसर्ग निर्मित आहे, मानवी बुद्धीचे कल्पित नाही. ते सजीव सृष्टी संभूत आहेत. काही मूल बीज शब्दांमुळे उत्पन्न झालेले ते प्रवृद्ध सजीव निनाद आहेत. ते धातूंचे असंख्य संतानच होय. ते अभिवृद्ध होऊन विभिन्न वर्गात वेगळे होऊन त्यांच्या वेगवेगळ्या जाती तयार झाल्या. त्यांचे वंश ठरले, त्यांचे कुटुंब बनले. वनस्पतीशास्त्राचे हे एक प्रकांड असे एक मानसिक तत्वचरित्रच आहे. वेद ऋषींच्या मते भाषेची कल्पना वायू, अग्नी आणि इंद्राने केलेली नाही. प्राणेंद्रिय प्रवृत्तीपासून मन उद्भवले. मानवाच्या इंद्रिय सहचर्याने प्रतिकारानुसार मनबुद्धीची निर्मिती झाली. अशा परिणामक्रमाने प्राणेंद्रिय चैतन्याच्या अनुसारे भाषाबोधप्रयोग अस्तित्वात आला. बेटा, सर्व देवता मंत्रस्वरूप आहेत. हे सर्व जग जसे दैवाधीन आहे, त्याचप्रमाणे सर्व देवता मंत्राधीन आहेत.
ते सर्व मंत्र सद्ब्राह्मणाच्या अधीन आहेत, म्हणून ब्राह्मण भूमीवरचे देवता झाले आहेत. सामान्यपणे पंचेंद्रियांमुळे ग्रहण होणारे उजेड, वारा, स्पर्श, शीतोष्ण जाणीव, बलप्रयोग, वेग, गमन वगैरे अत्यंत अल्पपरिमितीच्या प्राथमिक भावना जाणण्यास शब्द मानवाच्या उपयोगी पडतात. जसजसा समाज विकसित होत गेला तसतसे भाषेतील भाववैविध्य आणि निश्चितत्व वाढू लागले. म्हणजे अस्पष्टतेतून निश्चितत्वात, भौतिक अंशातून मानसिक अंशात, व्यक्त विषयातून अव्यक्त भावनेत भाषा अभिवृद्ध होऊन पुरोगामी होत गेली. पवित्र ग्रंथ पठण विशेष फलदायक असते. तू श्रीपादांचे दिव्य चरित्र लिहिण्यासाठी जन्मला आहेस. तू ते संस्कृत भाषेत लिहिशील. काही काळानंतर श्रीपादांच्या मातृभाषेत तेलुगूत अनुवादित होऊन त्याचे पारायण केले तरी मिळणारे फळ एकच राहणार. श्रीपादांचे दिव्य चरित्र जो कोणी कुठेही कोणत्याही भाषेत वाचत असेल तरी श्रीपाद तिथे सूक्ष्म रूपात राहून ऐकत असतात. त्या संदर्भात तुला एक कथा सांगतो, सावध होऊन ऐक. श्रीपाद 7 वर्षांचे झाले. 8व्या वर्षी वेदोक्त पद्धतीने त्यांचे उपनयन झाले. त्या काळात संपन्न गृहस्थांकडे असे समारंभ थोड्या आणि मोठ्या थाटामाटात वैभवाने साजरे होत असत. श्री बापनाचार्यांच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. पिठिकापुरमच्या दत्तदास आणि मालदासांना मात्र ते पंचम जातीचे अंत्यज असल्यामुळे हा उपनयन महोत्सव बघता आला नाही. त्यांनी आपल्या जातीच्या सर्व मंडळींना आपल्या घरी बोलावले आणि दत्तचरित्र सांगायचे ठरवले. लोकही मोठ्या आनंदाने आणि ओढीने तेथे पोहोचले. दत्तदास दत्तचरित्र सांगू लागले. पूर्व युगात अनसूया माता आणि अत्री महर्षींच्या पोटी दत्तात्रय अवतरले. ते परमज्योती स्वरूपच आज कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ नावाने आपल्या पीठिकापुरात अवतरले आहेत. त्या महाप्रभूंचा आज उपनयन संस्कार झाला. उपनयानंतर ते अधिक दिव्य आणि तेजपुंज दिसू लागले आहेत. दीनजनांच्या उद्धारासाठी अवतरलेल्या प्रभूंचे श्रीरस्तु, त्यांचे नित्य श्रीमंगल होवो. श्री गुरूंबद्दल यापेक्षा जास्त सांगण्यासाठी त्यांना माहिती नव्हती आणि पांडित्यही त्यांच्याकडे नव्हते. मात्र एवढीच कथा ते वारंवार सांगत राहिले. लोकही तन्मयतेने ऐकत होते. असे 53 वेळा झाले. यानंतर दत्तदासांवर श्रीपादांची अमृतदृष्टी पडली. उपनयनानंतर श्रीपाद तिथल्या ब्राह्मणांना म्हणाले, मला मालदासरीकडे जायचे आहे. श्रीपादांनी श्री बापनाऱ्यांनी कारण विचारले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, विशुद्ध अंतःकरणाने दत्तदास माझे चरित्र ऐकवित आहे. एकदा सांगितलेली कथा म्हणजे एक अध्याय असे त्यांनी 53 वेळा सांगितल्यामुळे 53 अध्याय झाले. श्रद्धापूर्ण अंतःकरणाने माझ्या चरित्राचे पूर्ण पारायण केल्याचे पुण्य फळ त्यांना देण्यासाठीच मला लगेच तिकडे जायचे आहे. श्रीपादांच्या भक्तवात्सल्यात जाती कुळ नाहीत. दत्तदासांजवळ जाण्यासाठी भटजींनी श्रीपादांना अनुमती दिली नाही. तेव्हा क्रोधावेशात श्रीपाद म्हणाले, तुम्ही ज्यांना पंचम जातीचे, नीच जातीचे समजत आहात त्यांच्यावरच माझी कृपा वाढेल. येत्या शताब्दीत ते उन्नत स्थितीला पोहोचतील. तुम्ही ब्राह्मण मात्र सेवक वृत्तीच्या आधारे धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट व्हाल. हे माझे वचन दगडावरची रेघ समजा. त्यातले एकही अक्षर बदलणार नाही. पण तुमच्यातले जे ब्राह्मण धर्मानुसार जीवन व्यतीत करतील आणि दत्तभक्ती करतील त्यांना मात्र मी डोळ्याला पापणी जपते तसे जपेन, त्यांचे रक्षण करीन. आई वडील श्रीपादांचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. थोड्या वेळाने शांत होऊन ते मौन झाले. त्याच वेळी दत्तदासांकडे श्रीपादांनी आपल्या दिव्य मंगल स्वरूपात सगळ्यांना दर्शन दिले. त्यांनी प्रेमाने दिलेली गोडफळे स्वीकारली. तसेच त्यांनी दिलेल्या दुधाचाही स्वीकार केला. नंतर श्रीपादांनी स्वहस्ते मिठाई वाटली आणि दत्तदासांकडे जमलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दिला. बेटा शंकर भट्टा, पाहिलेस ना श्रीपादांचे दिव्य प्रेम? ते भावाचे भुकेले, भावना मात्रेच संतुष्ट होतात. त्याचा कुलगोत्राशी काही संबंध नाही. कुठल्याही भौतिक गोष्टीबद्दल त्यांना आत्मीयता नसते. दत्तप्रसाद अंत्यज कुलाकडून मिळाला तरी तो भक्तिपूर्वक स्वीकारावा. त्याकडे दुर्लक्ष केल्यास कष्ट सोसावे लागतात. श्रीपादांनी भक्तांसाठी सांगितलेली 12 अभयवचने. माझे चरित्र पारायण ज्या जागी होते तेथे मी सूक्ष्म रूपाने राहतो.
मनोवाक काय क्रमाने माझ्या अंकित झालेल्यांचे मी पापण्यांसारखे रक्षण करीन. मी पिठिकापूरला नित्य दुपारी भिक्षा स्वीकारतो. माझे आगमन हे दैव रहस्य आहे. सदा माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते किती जन्म जन्मांतरीचे असले तरी ते सर्व भस्मीभूत करीन. भुकेने तळमळणाऱ्या जीवाला जेवण देणाऱ्यावर मी प्रसन्न होतो. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरात महालक्ष्मी संपूर्ण कलेने प्रकाशित होते. तू श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जगलास तर माझे कटाक्ष सदा तुझ्यावर राहील. तू कुठल्याही देवतेची आराधना केली किंवा कुठल्याही सद्गुरूचा आश्रित असला तरी मला संमत आहे. तू केलेली प्रार्थना व आराधना मलाच पोहोचते. तुझ्या सद्गुरूद्वारे माझे अनुग्रह तुला पोचवले जातील. श्रीपाद श्रीवल्लभ हे परिमित नामरूप नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्ती अंश असलेले माझे विराट स्वरूप अनुष्ठानानेच कळू शकते. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. महायोगी सिद्ध पुरुष सदा माझे ध्यान करीत असतात. हे सगळे माझे अंशच आहेत. तू माझ्या आश्रयाला आलास तर मी तुला धर्ममार्ग कर्ममार्गाचा बोध करीन. पतित होण्यापासून मी सदा तुझे रक्षण करीन. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 14 संपूर्ण.